रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। आपण जे आकृती करतो त्यामध्ये आपलं मन, आपलं चित्त, आपला भाव हे आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि ते तसं नसतं, ही अडचण आहे. मग आता काय करावं? ते कृती सोडून द्याव्यात का? तर त्या कराव्यात, म्हणजे त्यांनी कधीतरी काशीची जावे, नित्य होतावे, तसं कधीतरी होतं. आता तो म्हणत राहिला, त्याचा बेत आहे. तसं इथे धरी संतांचे चरण कशासाठी? संतांचे चरण धरल्याने निदान हा अभिमान जाण्याची एक शक्यता आहे. कारण चरण धरताना माणसाला ते लौकिकदृष्ट्या तरी डोकं टेकावं लागतं. त्यावेळेला त्याच्या मनातलं जे काय आहे त्याचं स्वतःचं म्हणून ते त्याला सोडायचं आहे याचा एक अभ्यास सुरू होतो. म्हणून ते धरी संतांचे चरण, आणि तो तयार का होत नाही? मग एवढं जर ते गरजेचं आहे तर मग त्यांनी सोडूनच द्यावा, अभिमानच सोडून द्यावा. सर ते जमत नाही. माणसाला कसल्या गोष्टीचा अभिमान नाही असं विचारलं तर सांगणंसुद्धा अवघड आहे. दारात पडलेल्या पालापाचोळ्याचा सुद्धा माणसाला अभिमान असू शकतो की एवढं हे माझ्याकडे जळणगोळा झाला. आता तुझ्याकडे जळणगोळा झाला ही गोष्टी खरी आहे, पण आता ते झाडून काढावं लागणार आहे. त्याशिवाय येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला जाता येत नाही. म्हणजे कशाचा अभिमान असावा हे काही नाही. अगदी सर्वात शेवट साधनाचा अभिमान, मग तो सुद्धा माणसाला साधनाचा अभिमान सोडावा लागेल. कारण समजा त्यांनी स्वतः केलं आहे असं जर साधन कुठलं असेल तर ते त्यानं केलंच नाही, त्याचा परिणामच नाही. कारण त्यानं स्वतः जर केलं असेल तर तो मुक्तच होऊन जायला पाहिजे. तो होत नाही, अजूनही त्याचं तिथे अडलेलं आहे. म्हणजे ते चौकट जशी शेवटची गाभाऱ्याची आहे, तिथे आत पाऊल टाकायच्या वेळेला साधनाने आत पाऊल टाकता येतं, पण दुसरं पाऊल उचलायला गुरुची मदत लागते आणि अभिमान जावा लागतो त्यातला. तो अभिमान कसा जाणार? तो म्हणणार मी साधनानं इथपर्यंत, समजा मंदिरात आहे, साधनात मनुष्य तिथपर्यंत येऊन पोचला, एक पाऊल आत जातात, साधनाने एक पाऊल गाभाऱ्यात टाकता येतं, पण दुसरं पाऊल उचलायला अभिमान जावा लागतो. तो मागं खेचू शकतो. तर त्याचं तो साधनाचा अभिमान सर्वात मोठा. तर तो जायला पुन्हा काय करायचं परत? म्हणजे पुन्हा धरी संतांचे चरण हेच करत बसायचं. म्हणून सद्गुरू भेटीची आयती आपण तिथे आहोत. ती आयती इतक्या प्रकारे चालली आहे. ती कशासाठी चालली आहे? म्हणजे तयारी कशासाठी चालली आहे? कशी केली ती पाहावी. म्हणजे त्यांनी मुद्दाम म्हटलं की कशी केली आहे ती बघा. चित्तशुद्धी, अनुतापस्थिती, वैराग्ययुक्त, हे तर सगळं जर झालं असतं तर वेगळ्या तयारीची गरजच नाही. मला तर काही वेळा असं वाटतं की ह्याने जसं ज्ञानेश्वर माऊली एक दृष्टांत द्यायला लागले की एका पुढे एक 10 दृष्टांत देतात. म्हणजे का देत असतील? तर बहुतेक आम्हाला एका दृष्टांतात कळणार. तर त्यांना शेवटी आपल्याला कळावं असं वाटतंय. त्यांना काय सांगायचं नाही आहे खरं म्हणजे. त्यांना आपलं कल्याण करायचं आहे, पण कल्याण करायचा जो मार्ग सांगतो आहे तो त्यांना ते स्वीकारतील असं नाही. म्हणून मग दगडानं काय होईल, मग झाडानं काय होईल, मग पाण्यात कसं होतं, हे एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? ते एवढं करण्याची काय, इतक्या ठिकाणी असं होतं आणि ते बरोबर असतं, त्या अर्थी हे बरोबर असलं पाहिजे, तर तुम्ही स्वीकारा असं त्यांना म्हणावं का लागतं? तर आम्ही 10 प्रकारे ते ऐकल्याशिवाय आम्ही त्याला तयार होत नाही. जे करायचं आहे ते अभिमानच टाकायचं खरं सांगायचं. इथे सुद्धा आता ह्यांनी म्हटलं सद्गुरू भेटीची आहे ती कैशी केली पाहावी ती. चित्तशुद्धी, अनुतापस्थिती, वैराग्ययुक्त. तर अनुतापस्थिती जर समजा ही वैराग्ययुक्त, चित्तशुद्धी, अनुतापस्थिती, वैराग्ययुक्त एवढं झालं तर आणखीन काय वेगळं करायचं राहिलंच नाही. कारण चित्तशुद्धी झाली, ते अनुतापानं झाले. म्हणजे काहीतरी पश्चातापाने मनुष्य तिथे आला तर ती चित्तशुद्धी जर झालेली असेल तर चित्तशुद्धी म्हणजे भगवंताच्या भेटीची तयारीच झाली. आता आज कसं आहे की सगळी आपण तयारी केलेली आहे, तर त्यांनी यायचं आहे, तो वारा आता सुटायचा आहे, तो आपल्या हातात थोडंच आहे. तेव्हा कृपेचा वारा केव्हा सुटेल? जेव्हा मी तिथे नसेन आणि मी फक्त प्रार्थनेत असेन, तेव्हा गुरुकृपेचा वारा आपोआप सुटतो. मग आता त्यासाठी पुन्हा परत तयारीचा एक शेवटचा अंश आहे, तो म्हणजे सबुरी. तर तिथे जी एक सबुरी आहे ती पारमार्थिकदृष्ट्या अत्यंत उच्च कोटीची आणि तिथं टिकून राहायला लागणारी अत्यंत महत्त्वाची सवय की भगवंतच भेटायचं आहे. तर भगवंताने आपण म्हणावं आणि भगवंताने धावून यावं, असे काही पुंडलिका भेटी परब्रह्म आले का काय एकच अवतार बघा असं आहे की म्हणजे मला विशेष वाटते की खरोखरच या अवतारातच असं आहे. बाकी सगळे कोणाच्या तरी हाकाने आले, कुणीतरी तपश्चर्या केल्या आहेत, कुणीतरी एक केलं आहे, ते त्या तपश्चर्येपोटी ते अवतरले.
हे बरे भगवान काय शंकर अवतरू देत, विष्णू अवतरू देत, शंकर अवतरू देत, भगीरथासारखे लोक असू देत, हे सगळे आहेत. पण त्यांच्यासाठी जे आले की हे तसे फक्त पुंडलिकासाठी त्यानं काही हाक मारली नव्हती. मला त्याचं विशेष वाटतं. पुंडलिकानं बाबा विठ्ठलाचा धावा केला आणि धावून आला वगैरे, असं विठ्ठलाचा धावा केला धावून येतो बरं का, त्याबद्दल नाही. पण तरीसुद्धा तो आपणहून पण येतो. तो आपणहून केव्हा येतो तर त्यावेळेला ही पुंडलिकाची त्याच्या जे काय काम चाललं आहे ते भगवत सेवा चाललेली आहे त्याची. ती अशा स्थितीला आहे की आता भगवंताला वेगळ्या तपश्चर्याची गरज नाही येण्यासाठी. तो येणार, ते येणार म्हणजे त्यावेळेला ती जी सबरी आहे. असं काही पुंडलिकासारखं काम नाही. आईवडिलांची सेवा आहे ती पुंडलिकासारखी काय आपल्या वाट्याला आली असं आपण म्हणतो. मग आता आपल्याला करणं भाग कंसात बाहेर नाही म्हणत, कोणी म्हणून कंसात म्हणतो. मग हे त्याच्या वाट्याला आले असं वाटतंय तोपर्यंत पुंडलिकाचं काय होणार नाही. आणि पुंडलिकाचं जसं काम झालं तसं आपलं पण होणार नाही. तेव्हा ती त्याला ज्या वेळेला तशी वाटेल तेव्हा ते होईल. मग हे तशी वाटेल तेव्हा होईल हे खरं आहे. पण ते नाही ना, मग काय करा तरी संतांचे चरण. आणि मग ही जी सगळी चित्तशुद्धी अनुतापस्थिती वेगवेगळं अनुताप झाल्याशिवाय माणूस चित्तशुद्धीला लागणारच नाही. घरात कचरा आहे हे लक्षात आल्याशिवाय मनुष्य केर काढील का. त्याच्या घरात कचराच नाही असे त्याची समजूत आहे. स्वच्छच आहे सगळं असं त्याला वाटतं. तर मग तो काय करणार, तो काहीच करणार नाही. तो दुसरं काय काम असेल तेव्हा आणखीन कचरा करणार, थोडक्यात म्हणजे आणखीन कचरा करणार. त्याला कळतं की हे काहीतरी बरोबर नाही. घरातला कचरा आणि चित्तातला काय फार मोठा फरक नसतो. इथेही अनेक नको असलेल्या वस्तू एवढंच त्याचं स्वरूप आहे आणि तिथेही अनेक नको असलेल्या गोष्टी हेच स्वरूप आहे. तर चित्ताची शुद्धी जाते कशाने, अनेक नको असलेल्या गोष्टी त्यात दाखल होतात आणि त्यात आपण दाखल होऊ देतो आणि दाखल झाल्या तरी काढीत नाही. मग काढून टाकल्यानंतर तिथं काय असतं, तिथं ते शुद्ध चित्तच असतं. भांड्यात तुम्ही काहीतरी ठेवलेलं आहे तोपर्यंत भांड्यात ते दुधाचं आहे, ते काय ताकाचं आहे, ते कशाचे आहे, ते कशाचंही असू दे. पण जोपर्यंत त्यात काहीतरी आहे तोपर्यंत आहे. नंतर काय राहिलं ते सगळं ओतून टाकलं शुद्ध आहे. सगळं घासून पुसून स्वच्छ, पाण्याचा थेंबसुद्धा आत नाही, कोरडा आहे एकदम चांगल्या अर्थाने. तर आता काय राहिलं, तर आता फक्त भांडं राहिलं. मग आता अनुताप आला, सगळं झालं, वैराग्य आला. आता हे सगळं आल्यानंतर काय राहिलं, तर फक्त भांडं राहिलं चित्ताचं. आता त्यात भगवंत ओतायचं. मग तो भरलेलाच आहे. म्हणजे त्या क्षणी एका क्षणी आता आपण यात भगवंत येणार असं म्हणावं. त्या क्षणी भगवंताने सांगावं की मी वायुरूपाने म्हणजे निर्गुणाच्या रूपाने मी तिथेच आहे. ते जेव्हा कळतं तेव्हा ते इथेच आहे हे कळतं. मग त्याला न जावे लागे कुठे, घर बसल्या राम भेटे. ती वाक्य कशी अनुभवाची असतील ती कळतं. तर ते त्यासाठी ते मोकळं करायचं काम आहे. तसं अनुताप स्थिती हे आपल्याला परत परत एवढ्यासाठी सांगतात की एकदम अनुताप होत नाही माणसाला किंवा एकदम चित्तशुद्धी होत नाही. म्हणून फोड करून सांगितली ती एवढ्यासाठी. मायामोह गेल्या वेळेला आपण होतो. मायामोह, पितृमोह, खेळगडी यांचा मोह. गेल्या वेळेला ते पण म्हटलं होतं की मातृदेवो भव पितृदेवो भरो हे सगळं म्हटलं आहे. पण हे मुक्तीचे तेच संगाती नित्याने भेटणे बरे त्यातलेही नव्हे. हे प्रारब्धाचे संगाती आहेत. त्यांच्या ठिकाणी आपला आदरभाव आहे तो त्याप्रमाणे जरूर असा. आईचाही आदर आहे, मातृदेवो भवच म्हटलं, सुरुवातीला तेच म्हटलं. पितृदेवो म्हणून भवच म्हटलेलं आहे. पण त्याच्यानंतर आचार्य देवो एकदा भव म्हटल्यानंतर पुढे काही म्हणली नाही या अर्थाने आहे. अजून पुढे पण उपनिषदात आहे. पण तरीसुद्धा सर्वात महत्त्वाचं ते की एकदा मार्ग काढून दिला आहे म्हटल्यानंतर मार्ग दाखवणारा चालणारा जो कोण असेल तेवढा फक्त आपला तेच सांगाती नित्याने जे भेटणे बरे. तर ती मग मायामोह काय होतं, आदराचा भाग राहिला बाजूला आणि नुसताच मोह शिल्लक राहिला. तर तो मायामोह काय, पितृमोह काय, गृहमोह काय आणि काय काय सगळी जी यादी एवढी सांगितली ती सगळी अडकवणारी आहे. हे कळणार नाही म्हणून मुद्दाम सांगितले. खेळगडी यांचा मोह, अमुक सालचा ग्रुप, नसलेला मोह आणि आमच्या वाट्याला आणि काय मग आप आहे मला काय कळत नाही. अमुक सालचा आम्ही 7वीत होतो. तुम्ही असं काय सगळेच 7वीत होते त्यावेळेला, 5वीत होतं, 2रीत होतो. आता हळूहळू मला वाटते KGत असलेल्यांचे ग्रुप्स आता होतील. तर ते जे काय असेल काय त्यावेळेचं काय असणार आहे. पण ते नको. पण एकत्र करणार काय पुढे नाही का. एक कुठेतरी पंतप्रधानांच्या पातळीवर लालदेव्याच्या गाडीत एक कुठेतरी बिचारा त्याचं कसं तरी भागतं आहे. मुलांचे शिक्षणार्थी राहिले आहेत कसे बसे कामं करतायत. हे सगळं एकत्र आणून काय निर्माण होणार म्हणून सांगा. आता ज्यांचं निर्माण होऊन कल्याण होत असेल त्यांचं होऊ दे. पण हे असं काहीतरी खेळगडी यांचा मोह ते खेळगडी यांचा मोह म्हणजे आजच्या भाषेत ग्रुप. तर ते खेळगडी यांचा मोह करून काही करता येतं. एखादं पर्पज आहे की ते काम आहे. ह्याच्यासाठी आपल्याला एक 10 माणसांना हाक मारावी लागते. तो कामाचा ग्रुप झाला. पण काम झालं की तो डिझॉल्व करा.
जे गांधीजी सांगत होते की काम झालेलं आहे, आता डिझॉल्व करा, आता मोह सुरू होणार. बरोबर बोट ठेवलेलं आहे ते चुकीचं म्हणतात नाही, कोणी ठेव. सत्य असलं तर सत्यच राहणार. तर ते सत्य ठरलं की नाही मला सांगा ना. ते जेव्हा म्हणत होते की ही संस्था ह्याच्यासाठी आहे, तर आपण प्राणपणाने लढून काय असेल ते एकदा स्वातंत्र्य आपले लोक स्वतंत्र होते. स्वतंत्र झाल्यानंतर आता पक्षाचं कशाचं काम राहिलेलं नाही. आता आपल्याला फक्त हे सांभाळायचं काम आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं ते करा. डिसोल्युशनला कोण तयार होतं का? तर नाही, ते होणारच नाही. म्हणजे तो काय कोणाचा पक्षाचा प्रश्न नाही, कोणाचाच नाही. मुळात मुद्दा सत्याला कोण नाहीच असं आहे. तर त्या सत्तेला आहे, मात्र सत्याला नाही. तर त्यामुळं त्या सत्याला कोणी नाही. म्हणून आता मला सांगा, एकदा ते खेळगडी तसं त्या कामाचा तो मोह तो पुढे पदं वाटण्यात गेला ना. जे इतिहासच आहे शेवटी, 60 वर्ष झाली म्हणून काय झालं, इतिहासच आहे. मग ते खरंच ठरलं शेवटी. मग आता ते जे खरं ठरलं त्याच्यापोटी काय आपल्याला सोसावं लागलं ते आपल्याला माहिती आहे. मग मला सांगा, यात कुठं देवाचा काय संबंध येईल का? हे जे सगळे मोह आहेत, मायामोह, पितृमोह, खेळगडी यांचा मोह, होत बाप माय वर्धाविती, जेणे घडे नारायणी अंतराय. आता वडील जर देवाला जाऊ नको म्हणत असतील किंवा त्यात काय आहे म्हणत असतील, तर म्हणायचं तुम्ही विश्रांती घ्या. त्यांच्या आवडीची खाद्यपदार्थाचं सर्वसाधारणपणे या वयाला म्हणजे आणखीन उलटं असतं. सर्वसाधारणपणे असं होतं उलटं की नंतर आणि जास्तच वाटतं. मग त्यावेळेला काय त्यांना वाटतं, वेळ काय चाहतो ते खाऊ पिऊ घालावं सगळं करा. मी आत्ता 5 मिनटात जाऊन येतो. बरं त्यात तर समजा जर ते म्हणत असतील की कशाला देवाला जायला, हे काय वय आहे नाही, माझं वय नाही, देवाला जाणार नाही, मित्राकडे जाऊन येतो. जाऊन या की, मित्राकडे जायला त्यांचं काय म्हणणं नसते, मैत्रिणीकडे जायला काय म्हणणं नसते. म्हणजे माणसाची कुवत किती, 60ला काय आणि 70ला काय, शेवटी कुवत किती निर्माण होते. एवढी सर्वसाधारण प्रपंची कुवत एवढी आहे की दुसऱ्या एखाद्या त्याच्या मित्राकडे किंवा प्रपंचाकडे जाणार असतील तर जा म्हणतात, पण देवाला जाणार असलं देवाला कशा. आत्ता काल तर गुरुवारी जाऊन आला, शुक्रवारी कशाला. आता त्याला जावं वाटते, त्याचं कल्याण होते, तो करून घेतो आहे, तर आपल्याला आता काही जाणं शक्य नाही किंवा आवड नाही. कित्येक माणसं म्हणतात आता आम्हाला आवडत नाही लागत, जपाला बसलं की झोप येते. आता जपाला बसलं की उत्तम जप करणाऱ्यांचा झोप येते, त्यात काय विशेष आहे. पण त्यांना झोप येते एवढ्या कारणासाठी करीत नाही. आता जो उत्तम जप करणार आहे तो म्हणतो झोप आली तरी चालेल. काल गुरुदेवांचं आपला स्मृती झाली ना, त्याच्यामध्ये मग गुरुदेवांनी कशावर बोट ठेवलं, याच्यावरच ठेवलं आणि शेवटी आता 6 ते 3:30ला बसलेले मंडळी असतात, ती 6:30पर्यंत बसलेली असतात. मग आता ही काही तसं सर्वसाधारणपणे अगदी छान झोपेची वेळ मान्य, पण तरीसुद्धा तिथे त्यामुळं कोणाला तरी पेंग येऊ शकते. आता कमी प्रकाशात माणसं त्या समाधीजवळ जर बसलेली आहेत तर त्यावेळेला त्यांना झोप येणार. त्यामुळे तक्रार करणारे लोक होते की हे घोरतायत, हे झोपतायत, हे पेंगतायत. आता मला सांगा, हे जप करतायत का मग, याचा अर्थ उघड आहे ना, प्रश्नाचंच उत्तर आहे. ते प्रश्न ते उत्तर आहे. ते काय करतात ह्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे की हे झोपले, हे झाले, हे पेंगले. हे जेव्हा गुरुदेवांपर्यंत गेला तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं ते पेंगले तरी चालेल, तुम्ही जप करा, तुम्ही जागे आहात ना. आता ज्या अर्थी हे पेंगलेले नसले पाहिजेत किंवा हे जेव्हा पेंगले त्यावेळेला त्यांचं त्यांच्याकडे लक्ष नसलं पाहिजे. जेव्हा कुठे ह्यांना पेंगून एकदम जाग आली त्या क्षणी त्यांनी बघितलं तेव्हा ते पेंगताना दिसले. हेच त्याचा अर्थ आहे, दुसरं काही नाही. सरळ मांडून घ्यावं, म्हणजे परमार्थ सोपाच आहे सगळा. म्हणून गुरुदेवाने एका वाक्यात सांगावं लागलं की ते निदान जप करीत नाम घेत झोपलेत, नामात झोपू देत ना. असंख्य डोक्यावर चिंता विचार घेऊन त्याच्यात कधीतरी झोप लागायची. ह्याच्यापेक्षा नाम घेता घेता त्यांना समजा डुलकी आलेच, घेऊ दे. ते डुलकीतून जागे झाले तर लगेच परत नामाला लागणार. आणि महाराजांच्या भाषेत सांगायचं तर झोपेत नाम घेणं त्यांचं काम आहे. तर्काने जर बोलायचं असेल तर हे पण बरोबर आहे. म्हणजे उरलेल्या वेळेत गुरुदेवांचं लक्ष त्यांच्याकडे आहे. म्हणजे जसं त्या अन्नाया माणसाची मी गोष्ट आपल्याला सांगितली, त्याचे आयुष्यभर तो याला देवाला जात असे वगैरे, अरविंदांच्या ह्याच्यात आहे तर ते जसं आयुष्यभर देवाला जातो आहे, तेव्हा आता शक्य होत नाही, देवदर्शन शक्य नाही. तर मुलाला बोटाला धरून मला तिथं नेऊन आण. आता कशाला नेऊन आण, यानं जायचं सुद्धा वाटेचं अवघड आहे. अशा वेळेला त्याला का न्यायचं, तर म्हणले नाही तू मला नेऊन आण. नेऊन नेल्यानंतर परत त्यांना मोठ्याने पण विचारलं, मुलांनी पण विचारलं की बाबा तुम्ही कशासाठी तिथे गेला. आता तुम्हाला तर दर्शन समोर तुम्हाला देव दिसतो का, नाही म्हणले, नाही दिसत आहे, तरीसुद्धा मला तिथं नेऊन आण. हे का, कशासाठी. म्हणजे असे पण निष्ठेचे लोक आहेत आणि त्यांना मर्म कळलेले आहे. परमार्थ हा मर्म कळलेल्याकडून समजून घेण्याचा विषय आहे, हा याचा शब्दज्ञानाचा विषय नाहीच. तर त्यांना ते कळलेलं आहे ना, त्यामुळे ते म्हणले मला इतकी वर्ष दिसत होतं, आता मला दिसत नाही, पण मी देवाला दिसतो, हा जो मुद्दा आहे तो आहेच ना. मी देवाला दिसतो, अशाही परिस्थितीत मी देवासमोर जर आलो असेन तर त्याला मला तू जसं बोटाला धरून इथं आणलंस तसं मला तिथून त्याला त्याच्याकडे न्यावं लागेल.
अशा अवस्थेत जर तो येतो आहे आणि त्याला ते दिसत नाही आहे तरीसुद्धा तो त्याचा नेम चुकवीत नाही, मग हे नेमात झोप चालते. हा त्याचा मुद्दा आहे की तिथेसुद्धा ते तसं होतं, पण तरीसुद्धा त्याच्यावर हे सगळ्यावर मात करण्याचं ते काम आहे. तर खेळगडी यांचा मोह, आप्तेष्ट ग्रहमोह. आप्तेष्टांचं बोलूच नाही, कारण ते बोललं तर घोटाळा जास्त होतो, त्यामुळे त्याच्यात काय बोलायचं नाही. मी पण बोलत नाही, तुम्ही पण काय बोलायचं. आणि आप्तेष्टात ह्यातलं काय बोलू नका, हे तितकंच करे. आता आप्तेष्ट ह्याचा अर्थ नेहमीचे जे प्रारब्धाने वाटायला आलेले ते आप्तेष्ट. म्हणजे आप्तेष्ट हे प्रारब्धाचा जमेमेळा एक त्यातील आपण त्याप्रमाणे आलेले आहेत. तर त्यांच्यात त्यांचे स्वार्थ मांडण्यापेक्षा त्यांचे पहिले खातीत ती पुरी होईपर्यंत जात नाही, त्यामुळे त्यांच्यात काही चर्चा करू नये. आता आप्तेष्टात कोणी नामाला लागणार नाही असं असेल का? असेल. मग तो असेल तर तो खरा आप्त झाला. आपल्याकडे हे जे आप्त मानले हे जन्माचे आणि हे जे आहेत पुढचे ते साधनेचे. आता त्यातल्या एखाद्या समजा आप्ताला जर ह्याची गोडी लागली असेल तर अवश्य त्याच्याबरोबर वेळ घालावा, कारण त्याच्याबरोबर वेळ घालवणं सोपं आहे, कारण तो आप्त आहेच मुळामध्ये. जगाला काय वाटणार, हे यांच्या बहिणीकडे गेले, जगाला काय वाटणार, यांच्या भावाकडे, हे यांच्या आईकडे गेले, मुलीकडे गेले असं वाटणार. त्यामुळे जगाचं काही तक्रार असणार नाही, कारण जगाची तक्रार साधनेबद्दल फार असते. ते मगाशी सुरुवातीला सांगितलं ना, तेच आहे ते. त्यामुळं मुलीकडे जाऊन येतो म्हटलं तर काय वाटत नाही, पण मुलीकडे जरा जपाला नामदिवस यायचे, नामदिवसात मुलीकडे नाम एवढं कशाला करायला पाहिजे, इथं घरात बसून करायचं, तिथपर्यंत कशाला जायला लागते. किती माणसांच्या त्याच्यावर ऑब्जेक्शन्स असतात, खरं म्हणजे त्यांचा काही संबंध नाही त्याच्याशी. जे आपण प्रवास करणार, जाणार, नामदिवस आपण करणार येणार, पण त्यांचं त्याच्यावर ऑब्जेक्शन असतं. म्हणून त्यावेळेला अशा तऱ्हेचा आप्त असणं आणि खरा आप्त असणं, तर ते असले तर ते बाजूला ठेवा. पण नेहमीचे जे आहे आप्त इष्ट, खरं सांगणं तर खरं इष्ट करणारे ते आप्त आहेत. खरं सांगायचं तर आप्त इष्ट शब्द आहे तो नुसताच हे नाही आहे, द्वंद्व समास नाही आहे तो. तर इष्ट करणारे आप्त असं आहे ते खरं. पण ते काही इष्ट करतात ज्याचं त्याला माहिती. मी काय त्या म्हणून म्हटलं त्याच्यावर न बोललेलं. गृहमोह, शरीरमोह सांडलेला. गृहमोह म्हणजे इथं बसलो तरीसुद्धा निघताना कुलूप लावलं की नाही, अशी जर शंका नको यायला कोणाला, कारण मनात आलीच समजा तर ती त्याचं इथून पुढचं काहीच त्याला ऐकू येणार नाही. त्याला त्या क्षणी काय काय होऊ शकतं आणि बातम्यात काय काय आलं होतं आणि कुठे कुठे काय काय झालं ते सगळीकडे तो तिकडे गेलेला असणार. तेव्हा मोह हा अशा अर्थाचा आहे की तो आत आहे, बाहेर नाही. तर ते आत असल्यामुळे गृहमोह ते जाग्यावर बसवतं माणसाला. गृहमोह कारण तेच मुळात जाग्यावर असतं, ते कुठे घेऊन जाता येत ते. तर त्यामुळं त्याच्याबरोबर आपल्याला जाग्यावर बसावं लागतं. तर त्यासाठी ते, आणि तो म्हणून स्थावरमध्ये म्हटलं तसं ग्रहमोह, शरीरमोह सांडलेला. मोह म्हणून नाही, तर घर असू नये का माणसाने, ग्रहमोह सांडावं, गृह सांडावं म्हणलेलं नाही. गृह टाकून द्यावं किंवा करू नये, देऊन टाकावं असं नाही म्हटलेलं. घर असावं, त्याला निवारा पाहिजे, त्याला उद्या जरी नाम घ्यायचं झालं तरीसुद्धा त्याला त्या पावसा पाण्यापासून कशापासून ते रक्षण पाहिजे, त्याच्या घरातलं अन्नपाणी त्याला करता आलं पाहिजे, हे करायला त्याला घर पाहिजे ना. मग ते पाहिजे म्हणजे तो कर्तव्याचा आणि जरुरीचा गरजेचा भाग झाला. तर गरजेसाठी यातलं जसं शरीर चाललं, जसं हे अपतेष्ट चालले, जसे हे घर चाललं, ते सगळं चालतं आहे, पण ते गरजेला चाललेलं आहे. आणि दुसरं सांगितलं जसं प्रारब्धाला चाललेलं आहे, प्रारब्ध जात नाही, तर ते असेल तर ते येतंच. तर त्या दृष्टीनं आप्तेष्ट ग्रहमोह, शरीरमोह सांडलेला. अयाचित म्हणजे त्याची गरज नसताना जे बांधून ठेवू शकतं तो मोह. शरीर किंवा घर हे घर आता आहे ना, ते कुलूप लावले आपण, आता काळजी करायचं काही कारण नाही असं जर वाटत असेल तर घर बरोबर डोक्यात नाही आहे, मग त्याचा मोह नाही. मग ते असू दे तसं काय असेल ते. समजा नुकसान होतं, एखाद्या वेळेला नुकसान होतं, काही पडतं, काही भूकंप होतो, अमकं होतं, तमकं होतं, त्यात नामाचं नुकसान झालं इतपत कधी नुकसान वाटू नये, मनाला त्रास होऊ नये. नामाने काही जर झालं नुकसान, समजा नाम घ्यायचं राहिले तर त्याच्यापोटी माणसाला जर अस्वस्थता असेल आणि ती मनात असते तर त्याला ती मंजूर आहे, कारण ती साधनेतली आहे. आणि इकडची मंजूर नाही, कारण हे कोसळलं काही होणार नाही, दुसरं बांधणार मनुष्य. आणि अलीकडे इन्शुरन्स वगैरे असतात, देतात ना, म्हणजे असतील, देत असतील तर त्याप्रमाणे ते काय 60% देतील, तेवढ्याच बांधलं. आता आपल्याला किती गरज आहे, शेवटी 2 खोल्यांचीच गरज राहते माणसाला, मग तेवढं मिळतं त्यातनं. पण ते डोक्यात असलं तर नुकसानीचा प्रश्न येतो. तर ते डोक्यात राहू नये यासाठी मोह सांडलेला. मोह तिथला. अयाचित उदर भरण, फलाहार पोषण, रसनेंद्रिय जिंकले संपूर्ण, अजिंक्य जे असा शिक्का मारून मग म्हटलेलं आहे. तेव्हा तेवढं पुरेसं आहे विचार करायला की
रसनेंद्रिय जिंकिले संपूर्ण अजिंक्य ते. आता आपण रसनेंद्रियावर एवढा अभ्यास केलेला होता की मला वाटते जरुरीच्या इतर शास्त्रावर सुद्धा कुठलं केला नसेल. ह्यात तर परमार्थावर तर मी म्हणतो फारच कमी. पण तरीसुद्धा आता 10वी आहे, 12वी आहे, व काय ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, काय तमकाय काय शिक्षणाचे टप्पे आहेत. ह्या सगळ्या टप्प्यामध्ये त्यांनी परमार्थाचा अभ्यास किती टप्प्यात केला आहे वगैरे ह्याच्यात कुठे काही चौकशी केली तर आपल्याला फार क्वचितच एखादा कोणाचा ते तुकोबांचं वगैरे एखादा अभंग लावलेला असतो, ज्ञानेश्वरांचे एखादे ओव्या थोड्याशा लावलेल्या असतात कुठल्या तरी गुरुचे हे वगैरे काय, तर त्यात किंवा सुरुवातीच्या कुठल्या तरी ज्ञानेश्वरीचे ते सोपं असतं, स्तवन वगैरे असतं. आणि ती जी काही माहिती लिहिलेली असते ती न वाचताच ज्ञानेश्वरीतलं काय लिहिले ते वाचावं हे अधिक चांगलं. तर ती जी काय आहे ती 4 भावंडे होती वगैरे ते तसले त्यात काय देण्यात यायचं नाही. ते असं कुठंतरी झालं असलं तर परमार्थाचा परिचय, बाकी काय नाही. आणि त्यातून जर त्यावेळच्या बॅचला जर त्यांचे कोण सर असतील, कोण थोर कोणी मार्गदर्शक असतील तर त्यांनी जे काय सांगितलं की हे ऑप्शनला टाकलंच तरी चालेल. ते विषयच म्हटला ज्ञानेश्वरांचा, म्हणजे ते त्यात टाकूनसुद्धा काय उपयोगच होईल असं नाही. माहीमभट्ट येतात, हे येतात, असे 3-4 मंडळी त्याच्यात टाकावी लागतात, कारण शेवटी ते 20% 20% ते 20% ते असं ते असतं सगळं म्हणून रसायन केलेलं. तर त्याच्यामध्ये ते 10% कुठेतरी माहीमभट्टांचा नंबर लागतो, कधी यांचा नंबर लागतो तसा. मग तेवढंच ठेवलेलं असतं ते. आणि त्यातसुद्धा त्याच्यावर काय फार येत नाही. आणि आलं तर ते सांगतात मी हे जे लिहून दिले ना हा प्रश्न येईल. मग कशाला ज्ञानेश्वर, म्हणजे त्यांचा संबंध ह्या कशा संबंध PG पर्यंत कुठेही त्याचा काय याच्याशी संबंध येत नाही, पण त्याचा पाकशास्त्राशी संबंध येतो मात्र. 5वीतसुद्धा उत्तम स्वयंपाक करणारे आहेतच की नाही, 7वीत करणारे आहेत की नाही, त्यांना शिकवणारे आहेत की नाही. आणि ते असू देत ना, शेवटी पोटाला 4 घास चांगले मिळावेत ही गोष्ट खरी आहे. पण 4 घास आणि चांगले एवढंच, याच्यापेक्षा काही करणे त्याला दुसरीशी जळजळ होती, रात्रीची झोप लागत नाही, इतपत त्यात उतरण्याचं काही कारण नाही, नाही का. त्यात अगदी एवढं उतरून जर गेला मनुष्य तर तो काय घेऊन येईल. म्हणजे ह्यासाठी हे मुद्दाम रसनेंद्रिय जिंकिले संपूर्ण. आता रसनेंद्रिय संपूर्ण जिंकायचं आणि त्यात अजिंक्य जे अजिंक्य आहे ते जिंकिले. आता वास्तविक खरं साठायचं आहे गुरुपदासाठी. ही गुरुपदाची आहे ती चाललेली आहे, तयारी चालली आहे गुरुपदाची. तो गुरु तुम्हाला जेवून देणार नाही हे सांगतात, सरळ जेवून देणार नाही, असलं काय करून देणार नाही. तो दिले तर परीक्षा घेईल, पण हे ते देणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की ह्याचा अर्धा परमार्थ त्याच्यात आहे. महाराज म्हणले तसं ह्याचे साधं जेवण जास्त झालं तर जे ते मगाशी सांगितलं जे पहाटेचं जपाचं तीच अवस्था होती माणसाची. जरा माणसाला जड जेवण होऊ दे की तो त्याच्या डोळ्यावर पेंग येणार, हातातली माळ गळून पडणार, ते दुसऱ्याच्या लक्षात येणार, तो त्याला उठवणार, तो जप नाही करणार पण ह्याला उठवणार आणि त्यांना सांगणार तुम्ही कशाला असं त्याच्यापेक्षा नीट झोपा. म्हणजे हे काय जे आहे ना काय ते आहे हो. रसनेंद्रिय जिंकले संपूर्ण अजिंक्यचं हे काय म्हणजे ते. आणि अजिंक्य केव्हा ठरतं, तुम्ही जिंकायला जाता तेव्हा ठरतं. जिंकायला जावा म्हणजे अजिंक्य काय आहे हे कळतं, त्यातलं ते काय अजिंक्य आहे. त्यात नुसतं अगदी निराहार माणसं राहायचं इतकंही काय एकदम झटापट करू नये. ते कसं कुस्तीतले मल्ल असतात ना, त्यांना तयार करत जातात. उगाच हिंदकेसरी वगैरे काय आहे उतरला केलं की हिंदकेसरी आज नाही होणार. सध्या कमी जेवून बघा, हे पदार्थ टाळून बघा, नाहीतरी नंतर आपल्याला 50ला सांगतातच की नाही आता तेलकट तिखट जरा कमी करा. म्हणजे त्यांनी ते लिहून दिलं म्हणजे मग ते होतं बरोबर. मग इतकी कशाला वाट बघायची, आपण जाऊच नाही ना मुळात, एवढी गरज आहे तेवढं खावं. मग नंतर ते सांगतात, म्हणजे लिहून दिलं की माणसं ते सांगितले त्याप्रमाणे करायला पाहिजे. म्हणजे तरीसुद्धा मनाची तयारी होत नाही. आता त्यांनी एवढं सांगितलं आहे, काहीतरी केलं पाहिजे म्हणजे काय, आता आजचा दिवस आता उद्यापासून सुरू करू, आत्ता भजी खाल्ली आहे, आत्ता ते राखावं. म्हणजे हे इतकं ते चालू आहे. ते अजिंक्य ते काय आहे, ते अजिंक्य आहे ते त्याच्याशी सामना केल्यावरच कळतं की अजिंक्य आहे. आपल्याकडे युद्धात जे मोठे मोठे हे योद्धे होऊन गेले ते अजिंक्य म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्याच्या बाबतीत हे आहे, हे महारथी अतिरथी वगैरे हे जे सगळे आहेत हे सगळे त्याच्यावरून त्यांना जिंकणं शक्य नाही. ब्रह्मास्त्रापुढे काही चालत नाही. ते प्रपंचिकांच्यावरचं सुटलेलं ब्रह्मास्त्र म्हणजे रसनेंद्रिय आहे, बस बाकी काय सांगत नाही. आता दिवस पुरे विचार करायला आपल्याला.
Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram, Shri Ram, Jai Jai Ram, Shri Ram, Jai 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 Ram, Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai 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 Ram, Shri Ram, Jai Ram, Jai 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 Jai Ram, Shri Ram. Janaki Jeevan Smarana Jai Ram.